श्रोतेहो नमस्कार. जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारा राजेंद्र उगले यांचा हा लेख. अभिवाचक सतीश बच्छाव. काही माणसं आपल्याला भेटलीत की ती जगण्याचा नवा मार्ग सांगून जातात. मागच्याच आठवड्यात आम्ही 4-5 मित्रांनी फिरायला जाण्याचा बेत आखला. मित्राचे दाजी म्हणाले, माझी गाडी घेऊन जाऊ. सर्वांनीच होकार दिला. ठरलेल्या दिवशी आम्ही निघालो. इंजिनचा थोडा आवाज येत होता म्हणून त्यांना विचारलं, काही प्रॉब्लेम आहे का? नाहीतर गाडी बदलून घेऊ. त्यावर ते म्हणाले, नाही, तेवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. साधारण 10 किलोमीटर गेल्यावर कोणीतरी AC लावायला सांगितलं. त्यावर त्यांचं म्हणणं, AC बंद आहे, तेवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. मग हवा येण्यासाठी मी खिडकीची काच खाली करू लागलो. ती खाली होत नव्हती. मग त्यांच्याकडे पाहताच त्यांनी पुन्हा उत्तर दिलं, तेवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. एव्हाना आपण चुकीची गाडी निवडल्याची सर्वांनाच जाणीव झाली. पण आता उपयोग नव्हता. गप्पा सुरू असताना अचानक अंधारून आलं. पाऊस सुरू झाला. वायपर चालू करा म्हटल्यावरही पुन्हा तेच उत्तर आलं, तेवढाच प्रॉब्लेम आहे. आता मात्र हसावं की रडावं अशी अवस्था झाली. पण सर्वांनीच चेष्टा मस्करी करत प्रवास सुरू ठेवला. घाटाचा रस्ता लागताच कुणीतरी विचारलं, दाजी, गाडीला ब्रेक तरी नीट लागतो ना? त्यावर त्यांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, तेवढाच प्रॉब्लेम आहे. यावर सर्वांनाच दरदरून घाम फुटला. पण ते म्हणाले, घाबरण्याचं काही एक कारण नाही. मी गिअरवर गाडी कंट्रोल करू शकतो. कुठून अवदसा आठवली आणि यांची गाडी घेतली असं झालं. पण या माणसाच्या चेहऱ्यावर कुठलाही ताण नव्हता. उलट हसत मुखाने सर्वांशीच ते गप्पा मारत होते. एवढे सगळे प्रॉब्लेम असूनही तेवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही असं म्हणत ठरलेला प्रवास आनंदाने करणारा असा माणूस भेटल्यावर आपल्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम राहील असं मला अजिबात वाटत नाही. आयुष्याबद्दल सतत तक्रार असणाऱ्या सर्वांनाच असा एक मित्र नक्की लाभावा. मग बघा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो. खरं तर आपणच आपले प्रॉब्लेम वाढवत असतो. पण असा सकारात्मक दृष्टी देणारा कोणी भेटतो तेव्हा आपले प्रॉब्लेम काहीच नाहीत याची जाणीव होते. एकदा स्वतःलाच नक्की भेटून सांगा, तेवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. मग बघा, जीवन आनंदी होतं की नाही. अभिवाचन सतीश बच्छाव. धन्यवाद.